Hi friends, I am S.D. Farande and today we are going to continue our unit is the selection of anti-friction bearing and gears. This is I think last lecture in our syllabus. Friends, today we are going to see the design procedure for spur gear and we have discussing on one problem on this gear design. डिझाईन प्रोसिजर फॉर स्पर गिअर. आता डिझाईन प्रोसिजर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्टँडर्ड एक प्रोसिजर असणार आहे, स्टेप्स दिलेले असणार आहेत आणि त्या स्टेप्सला आपण फॉलो करत जाणार आहे आणि त्या कॉम्पोनंटला आपण डिझाईन करणार आहे, म्हणजे त्याचे डायमेन्शन्स आपण फाइंड आउट करत असतो किंवा त्याच्यावरती येणारे जे काय लोड अँड स्ट्रेसेस आहेत त्याचा अभ्यास करत असते. तर या स्पर गिअर डिझाईन मध्ये पहिली जी स्टेप आहे ती कुठली आहे? कॅल्क्युलेट डिझाईन व्हॅल्यू ऑफ टँजेन्शियल टूथ लोड. Design value of tangential tooth load is obtained from power transmitted and the pitch line velocity by using the relation Wt is equals to P divided by V into CS. आता हे P म्हणजे काय, V म्हणजे काय, CS म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे मागच्या लेक्चर मध्ये. CS म्हणजे काय तर तो सर्व्हिस फॅक्टर आहे आणि जनरली तो आपण 1 घेत असतोय. Wt म्हणजेच काय परमिसिबल टँजेन्शियल टूथ लोड आहे आणि P म्हणजेच काय पॉवर ट्रान्समिटेड आहे. व्ही जी आहे ती व्ही म्हणजे पिच लाईन व्हेलॉसिटी आहे, ती आपण कॅल्क्युलेट करत असतो पाय डी एन अपॉन 60. त्यामध्ये डी म्हणजेच काय असणार आहे पिच सर्कल डायमीटर आणि कॅपिटल एन असणार आहे स्पीड असणार आहे. सेकंड स्टेप जी आहे याच्यात अप्लाय लेविस इक्वेशन टू द वीकर एलिमेंट आयदर पिनियन ऑर गिअर. पिनियन आणि गिअर मधला जो वीकर एलिमेंट आहे त्याला आपण लेविस इक्वेशन अप्लाय करणार आहे. दुसरी स्टेप आहे from Lewis equation tangential tooth load or tangential load on tooth is given by Wt is equals to sigma w into small b into p suffix c into y. आपल्याला माहिती आहे की pc म्हणजेच काय पाय m. pc ची व्हॅल्यू काय आहे पाय m आहे या ठिकाणी. या pc ची व्हॅल्यू पाय m या ठिकाणी इन्क्लूड केली आहे, याला म्हणला इक्वेशन नंबर 2. त्यानंतर आता यात ज्या नोटेशन्स आहेत सिग्मा डब्ल्यू म्हणजेच काय परमिसिबल वर्किंग स्ट्रेस आहे, बी इज द फेस विड्थ ऑफ गिअर आहे, एम इज द मॉड्यूल आहे आणि वाय इज द लेविस फॉर्म फॅक्टर आहे. बरोबर. मग हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन नंबर 2 आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतोय Wt इज इक्वल्स टू सिग्मा ओ इंटू CV इंटू बी इंटू पाय एम इंटू वाय. अशा पद्धतीने का लिहिलं कारण सिग्मा डब्ल्यू जो आहे म्हणजे परमिसिबल वर्किंग स्ट्रेस जो आहे तो आपण सिग्मा ओ इंटू सिग्मा CV लिहित असतोय. बरोबर. सिग्मा ओ म्हणजेच काय अलाउएबल स्ट्रेस. Apply Lewis equation to the weaker element of gear drive which may be either pinion or gear. To find out weaker element in gear drive whether pinion or gear follow the guidelines. आता या गाइडलाइन फॉलो करायचे कशासाठी वीकर एलिमेंट कुठला आहे फाइंड आउट करण्यासाठी पिनियन वीकर आहे का गियर वीकर आहे. तर पहिलं काय सांगितलं आहे when both pinion and gear are made up of same material then pinion is weaker. बरोबर आहे. म्हणजे यात काय डाऊट नाही आहे. सेम मटेरियल पासून जर पिनियन गिअर दोन्ही तयार केलेले असतील बनवलेले असतील तर त्यामध्ये पिनियन हा नेहमी वीक असणार आहे. दुसरी कंडिशन काय सांगितलंय when both pinion and gear are made up of different material. तर वेगवेगळ्या मटेरियल पासून जर बनलं असेल तर पहिली केस सांगितलंय द डिसाइडिंग फॅक्टर इज सिग्मा ओ इंटू वाय म्हणजे अलाउएबल स्ट्रेस आणि लेविस फॅक्टर किंवा वर्किंग स्ट्रेस आणि लेविस फॅक्टर. लेट अस कन्सिडर सिग्मा ओ इंटू वाय म्हणजे अलाउएबल स्ट्रेस आणि लेविस फॅक्टर कन्सिडर करायचा यातला किंवा वर्किंग स्ट्रेस इंटू लेविस फॅक्टर जरी घेतला तरी सुद्धा चालतोय. आपण काय कन्सिडर केला सिग्मा ओ इंटू वाय. मग दुसऱ्या स्टेपला काय सांगितलंय बघा फाइंड सिग्मा ओ इंटू वाय गिअर साठी एकदा आणि सिग्मा ओ इंटू वाय पिनियन साठी एकदा. हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट एकदा गिअर साठी काढायचा आहे एकदा पिनियन साठी काढायचा आहे. इफ पिनियन प्रोडक्ट इज लेस पिनियन इज कन्सिडर्ड ॲज वीकर एलिमेंट आणि पिनियनचा प्रोडक्ट या दोन्ही मध्ये जर कमी आला तर समजायचं पिनियन हा वीक असणार आहे. बट इफ सिग्मा ओ इंटू वाय गिअर म्हणजे गिअरचा जो प्रोडक्ट आहे तो जर कमी आला तर समजायचं आहे गिअर विल बी द वीकर एलिमेंट. लक्षात आलं. इफ पिनियन इज वीकर एलिमेंट देन इक्वेशन नंबर 2 कॅन बी रिटन ॲज Wt is equals to sigma OP into CV into B into pi m into YP. This is equation number 4. If
gear is weaker element, then equation number 2 can be written as Wt is equals to sigma Og, म्हणजे गिअर साठीचा अलाउएबल स्ट्रेस इंटू Cv इंटू बी इंटू पाय एम इंटू Yg. Yg म्हणजे काय, लेविस फॅक्टर फॉर गिअर. Find out dimensions of gear by using the appropriate Lewis equation, either equation 4 or 5. Next step is the step number 3. Calculate dynamic load Wd acting on tooth. Using the following Buckingham's equation, calculate the value of dynamic load Wd acting on tooth is the Wd is equals to Wt into Wi. Wt म्हणजेच काय, स्टेडी लोड ड्यू टू ट्रान्समिशन ऑफ टॉर्क, त्यालाच म्हणतोय आपण P डिवाइड बाय V. आणि Wi म्हणजेच काय, इन्क्रिमेंट लोड ड्यू टू डायनॅमिक ऍक्शन. आता ही जी व्हॅल्यू ठिकाणी पुट केली आहे ही Wi ची व्हॅल्यू आहे, बरोबर. त्यानंतर आपला हे इक्वेशन मिळालं Wi ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर. नेक्स्ट स्टेप आहे स्टेप नंबर 4. चेक वेदर स्टॅटिक टूथ लोड, that is beam strength or endurance strength of tooth is more than dynamic load, म्हणजेच काय Wd or not, म्हणजे डायनॅमिक लोड पेक्षा तो जास्त आहे का कमी आहे हे पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक टूथ लोड बाय युजिंग द इक्वेशन Ws is equals to sigma suffix E into B into Pc into Y. हेच इक्वेशन आपण लिहू शकतो या पद्धतीनं, सिग्मा सफिक्स ई इंटू बी इंटू पीसी म्हणजेच काय, पाय एम इंटू वाय. चेक वेदर द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक टूथ लोड डब्ल्यूएस म्हणजेच काय, स्टॅटिक टूथ लोड कॅल्क्युलेटेड युजिंग द इक्वेशन 6 इज ग्रेटर दॅन द व्हॅल्यू ऑफ डायनॅमिक लोड Wd कॅल्क्युलेटेड इन स्टेप नंबर 3 or not. If S, then it is concluded that design is safe. लक्षात, डिझाईन सेफ कधी म्हणणार आहे आपण, जो डायनॅमिक लोड आहे तो डायनॅमिक लोड जो आपण इक्वेशन स्टेप नंबर 3 मध्ये कॅल्क्युलेट केला आहे तो कमी जास्त आहे कशापेक्षा, स्टॅटिक टूथ लोड पेक्षा, म्हणजे Ws पेक्षा तो जर जास्त असेल तर आपण डिझाईन सेफ आहे असं म्हणणार आहे. नेक्स्ट स्टेप नंबर 5. Check whether maximum wear tooth load, that is limiting load for wear, is more than dynamic load Wd or not. Calculate the value of maximum wear tooth load Ww by using the following equation. Maximum wear tooth load म्हणजेच काय, Ww is equals to capital D into small b into Q into K. Capital D म्हणजेच काय, पिच सर्कल डायमीटर, स्मॉल b म्हणजेच फेस विड्थ ऑफ गिअर, Q इज द रेशो फॅक्टर. आता हा जो रेशो फॅक्टर आहे एक्सटर्नल गिअरिंग साठी वेगळा आहे, इंटरनल साठी वेगळा आहे, हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट, चेक वेदर द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम विअर टूथ लोड Ww कॅल्क्युलेटेड युजिंग द इक्वेशन 7 इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू ऑफ डायनॅमिक लोड Wd कॅल्क्युलेटेड इन स्टेप नंबर 3 or not. If S, then it is concluded that design is safe. लक्षात आलं, म्हणजे स्टॅटिक लोड साठी एकदा आणि विअर टूथ लोड साठी एकदा आपण चेक करणार आहे स्टेप नंबर 3 वरून, त्यानंतर आपण डिझाईन सेफ आहे की नाही हे सांगणार आहे. सम ऍडिशनल फॉर्म्युले टू सॉल्व्ह न्यूमेरिकल्स. आता या डिझाईन ऑफ स्पर गिअर वरचे जे प्रॉब्लेम्स आहेत, न्यूमेरिकल्स आहेत, हे सॉल्व्ह करण्यासाठी काही ऍडिशनल फॉर्म्युलेची आपल्याला गरज आहे. ऍडिशनल म्हणजेच काय, याचं डिस्कशन आपण या डिझाईन प्रोसिजर मध्ये केलेलं नाहीये, पण याच्या अगोदर आपल्याला ते गिअर टर्मिनॉलॉजी किंवा गिअर रिलेटेड कुठेतरी आपल्याला झालेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला लागणार आहे मॉड्यूल M इज इक्वल्स टू कॅपिटल D अपॉन T. M इज द पिच सर्कल डायमीटर, T इज द नंबर ऑफ टीथ ऑन व्हील, म्हणजेच गिअरचा आपण कन्सिडर करणार आहे. सेकंड इज द पिच लाईन वेलॉसिटी, V इज इक्वल्स टू पाय dn अपॉन 60. थर्ड, वेलॉसिटी रेशो VR इज इक्वल्स टू TG divided by teeth on gear divided by teeth on pinion is equals to diameter of gear divided by diameter of pinion is equals to speed of pinion divided by speed of gear. This is the velocity ratio. And last one is the power transmitted.
P is equals to WT into V divided by CS, or P is equals to WT into V. WT is the permissible tangential tooth load and CS is the service factor, which is 1. For steady load conditions with 8 to 10 hours of service per day, value of CS can be taken as unity. Therefore, CS is equals to 1. हे आपल्याला माहिती आहे. Let's see one problem on the gear, spur gear. A bronze spur pinion rotating at 600 rpm drives the cast iron gear at a transmission ratio of 4:1. 4:1 हा काय दिलेला आहे? ट्रान्समिशन रेशो दिलेला आहे, म्हणजेच वेलॉसिटी रेशो दिलेला आहे तो, म्हणजे VR जो आहे टीथ ऑन गिअर डिवाइड बाय टीथ ऑन पिनियन इज इक्वल्स टू 4 दिलेला आहे या ठिकाणी. द अलाउएबल स्टॅटिक स्ट्रेस फॉर द ब्रॉन्झ पिनियन अँड कास्ट आयर्न गिअर आर 84 न्यूटन पर mm स्क्वेअर अँड 105 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे सिग्मा ओपी दिलेला आहे 84 न्यूटन पर mm स्क्वेअर आणि सिग्मा ओजी दिलेला आहे 105 न्यूटन पर mm स्क्वेअर रिस्पेक्टिवली. The pinion has 16 standard 20 degree full depth involute teeth. बरोबर आहे. मग हा काय दिलेला आहे ठिकाणी? गिअरचा टाइप दिलेला आहे, कुठला आहे तो? गिअर मॅन्युफॅक्चरिंगचा. इन्व्हॉल्यूट टीथ ऑफ मॉड्यूल ऑफ 8 mm, म्हणजे M दिलेला आहे 8. फेस विड्थ ऑफ बोथ पिनियन अँड गिअर इज 90 mm. B दिलेला आहे 90 स्मॉल b. फाइंड द पॉवर विच कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम स्टँडपॉइंट ऑफ स्ट्रेंथ. लक्षात आलं? म्हणजेच काय, आपल्याला पॉवर ट्रान्समिटेड काढायची आहे त्या गिअरची. पहिल्यांदा जो गिवन डाटा आहे तो पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे. NP दिलेला आहे 600, म्हणजे स्पीड ऑफ पिनियन दिलेला आहे 600. टीथ ऑन पिनियन 16 दिलेला आहे. वेलॉसिटी रेशो दिलेला आहे 4. त्याच्यावरून आपण टीथ ऑन गिअर कॅल्क्युलेट करू शकतोय. तो किती असणार आहे? 64 आहे. त्यानंतर अलाउएबल स्ट्रेस फॉर पिनियन आहे 84. अलाउएबल स्ट्रेस फॉर गिअर आहे 105. मॉड्यूल 8 दिलेला आहे आणि फेस विड्थ B दिलेला आहे 90 mm. फर्स्ट स्टेप इज द वी हॅव मॉड्यूल M इज इक्वल्स टू पिच सर्कल डायमीटर ऑफ पिनियन डिवाइड बाय नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन मीन्स DP डिवाइड बाय TP. From this we can calculate diameter of pinion DP is equals to M into TP. Put the value and get DP is equals to 128 mm means 0.128 meter. Pitch line velocity V is equals to pi dn upon 60. या ठिकाणी पिनियनचा कन्सिडर करणार आहे, त्यामुळे डायमीटर घ्यायचा आहे पिनियनचा, म्हणजे पाय DP इंटू स्पीड ऑफ पिनियन म्हणजेच NP डिवाइड बाय 60. व्हॅल्यू पुट करा, आपल्याला मिळणार आहे पिच लाईन वेलॉसिटी V is equals to 4.02 meter per second. Since pitch line velocity is less than 12.5 meter per second, therefore velocity factor CV is equals to 3 divided by 3 plus V is equals to 0.427. हा झाला CV factor आपला. We know that for 20 degree full depth involute tooth from form factor for the pinion is given by YP. हा काय फॉर्म फॅक्टर आहे. YP is equals to 0.154 minus 0.912 divided by TP. TP ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. TP ची व्हॅल्यू पुट करा, या ठिकाणी तुम्हाला टूथ फॉर्म फॅक्टर मिळेल तुम्हाला YP is equals to 0.097. Similarly, tooth form factor for the gear is given by same formula, फक्त टीथ ऑन गिअर पुट करा त्या ठिकाणी 64. आपल्याला मिळेल YG is equals to 0.14. Now let us calculate allowable stress for pinion into Lewis factor for pinion. हा प्रोडक्ट जो आहे तो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचा आहे. पहिल्यांदा पिनियन साठी, नंतर गिअर साठी. पिनियन साठीचा जो प्रोडक्ट आहे तो किती आला? 8.148 आणि गिअर साठीचा आहे तो 14.7. On comparing equation 1 and 2, we find that pinion product is less than gear product. बरोबर, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय 8 पॉइंट ही व्हॅल्यू कमी आहे 14 पेक्षा, त्यामुळे जो पिनियनचा प्रोडक्ट आहे तो कमी आहे या ठिकाणी. Therefore we conclude that pinion is weaker. म्हणजेच काय, या ठिकाणी पिनियन वीक असणार आहे. Therefore applying Lewis equation to pinion, we can write tangential load on tooth पिनियन साठी अप्लाय करायचा आहे.
ट्रान्झिशन टूथ लोड WT इज इक्वल्स टू सिग्मा WP इंटू B इंटू PC इंटू YP. या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायचे आहेत. या ठिकाणी PC म्हणजेच काय, पाय एम आपल्याला माहित आहे की पाय एम ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली. त्यानंतर सिग्मा WP म्हणजेच काय, सिग्मा OP इंटू CV. आणि यानंतर आपल्याला WT मिळाला 7870 न्यूटन. आणि लास्ट पॉवर ट्रान्समिटेड P इज इक्वल्स टू WT इंटू V. WT ची व्हॅल्यू आताच आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, V अगोदर कॅल्क्युलेट केलेला आहे 4.02. आणि या ठिकाणी पॉवर ट्रान्समिशन आपल्याला मिळाला, पॉवर ट्रान्समिटेड 3164 वॅट. त्याला कन्वर्ट करायचं आहे किलोवॅट मध्ये, 1000 याला डिवाइड करायचं आहे आणि P मिळाला आपला 31.64 वॅट. ओके, थँक्यू फ्रेंड्स.